आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। तर या आंदोलनादरम्यान विरोधकांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। असं उलट झालेलं आहे। त्यामुळे जे काम विरोधकांचं आहे ते त्यांनी करावं, सत्ताधाऱ्यांचं जे काम आहे लोकांचे सोडवण्याचा प्रश्न ते त्यांनी करावं। परंतु आपल्याला माहिती आहे की नैराश्यातून हे सगळं त्यांचं काम चालू आहे। नैराश्यातून सत्ताधाऱ्यांचं काम सुरू आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू बारोटसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। आताची आपण दृश्य पाहतोय, हातात गाजर घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलाय। तर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात येते। अरे महाराष्ट्राची लाच घालवणाऱ्या सरकारचा, अरे महाराष्ट्राची लाच घालवणाऱ्या सरकारचा महाराष्ट्राला गुजरातच्या खाली हलवा, सरकार हलवा, गाजर हलवा, सरकार हलवा, गाजर हलवा, सरकार हलवा, सरकार हलवा, गाजर हलवा, सरकार हलवा। अरे इकडे कर्ज, तिकडे कर्ज, इकडे कर्ज, इकडे कर्ज। अरे महाराष्ट्राची लाच घालवणाऱ्या सरकारचा, अरे महाराष्ट्राची लाच घालवणाऱ्या सरकारचा महाराष्ट्राला गुजरातच्या खाली हलवा, सरकार हलवा, गाजर हलवा, सरकार हलवा, गाजर हलवा। दरम्यान अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलंय। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनीही इथे शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहावयास मिळालं होतं आणि आता सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। दुसरीकडे आपण पाहतोय विधिमंडळाचं कामकाज सुरू झालेलं आहे। आजचा दिवस हा महत्त्वाचा असेल कारण आज सरकार, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येतील। कारण राज्यामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसल्या होत्या। लोकसभेची निवडणूक आत्ताच पार पडली आणि त्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, विधिमंडळात सध्या काय सुरू आहे? कामकाज सुरू झालेलं आहे, विरोधकांचा आता विरोधाचा सूर पाहावयास मिळतोय, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहायचं झालं तर विधिमंडळांच्या पायऱ्यांवरती विरोधक आणि सत्ताधारी हे आमने सामने आलेले पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस सत्ताधारी हे आपल्या बॅनरचं प्रदर्शन करत होते त्याच वेळेस विरोधकांनी मध्येच एंट्री घेतली आणि गाजर दिखाव आंदोलन जे आहे ते विरोधकांच्या माध्यमातून जे आहे ते करताना पाहायला मिळालं। आता थोड्या वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी दाखल होतील आणि मात्र त्याआधीच हे जे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जो सामना आहे तो जो आहे तो पाहायला मिळाला होता। याच पायऱ्यांवरती हे जे आंदोलन आहे ते होताना पाहायला मिळालं होतं आणि एकंदरीत पाहायचं झालं तर विरोधक यांनी जे काही सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्याला देखील मोडीत काढत सत्ताधाऱ्यांना मुद्दे आज ग्राह्य धरले जातील? कोणकोणत्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसतील? नक्कीच प्रज्ञा, जर पाहायचं झालं तर अर्थसंकल्प आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे करू। आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। सर, गाजर दिखाव आंदोलन आपण आत्ताच केलेलं आहे, सत्ताधारी देखील निदर्शनं करत होते। ठीक आहे ना, त्यांना निदर्शनं करण्याचा हक्क आहे, पण योगायोगाने त्यांनी काय लिहिलेलं माहिती आहे? खाली वाचलं ना तुम्ही? काय लिहिलेलं? गिरे तो भी टांग ऊपर। आता गिरे तो भी टांग ऊपर स्वतः सत्ताधारी म्हणतात, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय?
तुम्ही आज भरत गोगावलेंना गाजर दिलेलं आहे, म्हणजे 3 वर्ष मंत्री करणारे गाजरच देत होते ना त्यांना, म्हणून त्याला गाजर देऊन टाकलं. तर आज विधानसभेमध्ये कोणकोणते मुद्दे गाजण्याची, कारण आज अर्थसंकल्प आहे, विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून अनेक जे योजना आहेत त्या महाराष्ट्राला देण्याची शक्यता आहे. बघूया आता काय होतंय ते, आतमध्ये गेल्यावर बघूया. नक्कीच प्रज्ञा, आज अनेक जे योजना आहेत त्या योजना लागू करण्याची शक्यता सरकारकडून आहे. महाराष्ट्रातील शेतकरी असतील, महिला असतील, तरुण असतील, यांच्यासाठी काय नेमकं तरतूद या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा खडाजंगी असणार आहे, कारण अर्थसंकल्प 2 वाजता सादर झाल्यानंतर विरोधकांची प्रतिक्रिया येणं महत्त्वाचं आहे. आत्तापासूनच विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये नेमकी काय तरतूद असणार आहे, सर्वसामान्यांसाठी काय नेमकं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे आणि याच्यावरती विरोधकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रज्ञा, धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं सध्या आंदोलन सुरू आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. विरोधकांचं गाजर आंदोलन सध्या सुरू आहे. आपण पाहतोय विरोधक हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात. अर्थसंकल्प आज राज्याचा सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी कोण असणार आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार आहे, त्याचबरोबर महिलांसाठी काय तरतूद केली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे. त्याआधीच आता विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत विधिमंडळात. तर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसतच आहेत. तर याच पार्श्वभूमीवर आता विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. तर अंबादास दानवे बोलतायत, थेट जातोय. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची सरकारने मदत दिली नाही, ना विम्यामध्ये ना दुष्काळामध्ये कोणती मदत मिळाली नाही. तरुणांना नोकऱ्याच्या संदर्भात या सरकारच्या अशा खोटे वायदे सरकारने जनतेशी केलेले आहे. विकासाच्या विषय काय तर गुजरात पुढे जातो, उद्योगधंद्यामध्ये गुजरात पुढे जातो आणि महाराष्ट्र मागे राहतो. त्यामुळे या धर्तीवर हे सरकार नुसतं गाजर जनतेला दाखवतंय, त्याविषयी आम्ही आंदोलन केलेलं आहे. सर, आज बजेट मांडला जाणार आहे, अजित पवार हे बजेट मांडणार, काय वाटतं या बजेट म्हणून काय? हे बजेटच्या धर्तीवरच आम्ही आंदोलन केलं, कारण सरकार आज बजेटमध्ये गाजरच दाखवणार आहे. म्हणून आम्ही आंदोलन केले. सरकार बजेटमध्ये काही करू शकत नाही. मागच्याच बजेटचं फुलफिलमेंट काहीच झालेलं नाही. आता काय करणार? दुधाची पावडरची आयात केली जाते त्यावर हे पहा, आज या महाराष्ट्रात दुधाला भाव नाही अशा प्रकारची भूमिका आहे. 24 रुपये 22 रुपये लिटरने दूध घेतलं जातं. सरकारचा भाव वेगळा आहे, प्रत्यक्षात वेगळा भाव दिला जातो. असं असताना दूध उत्पादन चांगल्या पद्धतीने होत असताना दुधाची भुकटी आयात करण्याचा, पावडर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय मला असं वाटतं दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अंगठे मोडणार आहे. मग सरकार नेमकं कोणासाठी काम करतं? जर दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी सरकार काम करत नाही, शेतकऱ्यांसाठी जर सरकार काम करत नाही, तर सरकार कोणाचं आहे हा आमचा प्रश्न आहे. उत्पन्न दरडोईमध्ये 6व्या नंबर दरडोई उत्पन्नामध्ये 6व्या नंबर गेला. मागच्या वर्षी 5व्या नंबर होता. हेच या सरकारने केलेलं आहे. मागच्या वर्षी 5व्या नंबरने केलं, हेच या सरकारने केलेलं असं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू बारोटसह मनोज जयकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.